डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा 2 मार्चपासून राज्यभरात दौरा। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून दौऱ्याला सुरुवात होणार। नीलम गोरेंच्या विरोधात सुषमा अंधारे कोर्टात वकिलांच्या मार्फत नीलम गोरे यांना पाठवली नोटीस, तर सुषमा अंधारे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार। जयंत पाटील आणि बावनकुळेंची रात्री भेट। दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे जयंत पाटलांच्या भारतीय जनता पक्षाच्या वाटेवरच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण। तर ही भेट राजकीय नव्हती, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंनी नैतिकतेने राजीनामा दिला पाहिजे, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। देशमुख हत्या प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलं नाही, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। 3 महिने होऊन देखील न्याय न मिळाल्यानं अन्नत्याग आंदोलन करावं लागतंय, हे दुर्दैव असल्याची केली टीका। मला राज्यसभेची कमिटमेंट होती, लांजा येथे राजन साळवी यांचं स्वागत करताना किरण सामंतांचा मोठा गौप्यस्फोट। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर असं नाव सांगणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई। महायुती सरकारचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा सरकारचा मोठा निर्णय। छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला पुरस्कार। सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारांची घोषणा। महाशिवरात्रीच्या निमित्तानं बेस्ट उद्या जादा गाड्या सोडणार। कान्हेरी गुफेला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष सोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।